नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 11 ऑगस्ट 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, उमा कांजीलाल यांची. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी ही नियुक्ती करण्यात आली आहे. तर नियुक्ती 25 जुलै 2025 रोजी करण्यात आली असून विद्यापीठाच्या त्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्या आहेत. तर कांजीलाल या 2003 पासून ग्रंथालय आणि माहिती विज्ञानाच्या प्राध्यापक आहेत. तसेच मार्च 2021 ते जुलै 2024 पर्यंत त्यांनी प्रो कुलगुरू म्हणून काम केले आहे व त्यांनी मुक्त आणि दूरस्थ शिक्षण क्षेत्रात 36 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. तर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी स्थापना झालेली आहे 1985. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अधिनियम 1985 कायद्याद्वारे, तसेच इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी हे जगातील सर्वात मोठे ओपन युनिव्हर्सिटी पैकी एक आहे, जे की 40 पेक्षा अधिक देशांतील 30 लाख विद्यार्थ्यांना सेवा देते. प्रश्न दुसरा. कोणत्या राज्याने प्रत्येक घरात हाय स्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी हर घर फायबर उपक्रम सुरू केला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, गोवा या राज्याने हाय स्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी हर घर फायबर उपक्रम हा सुरू केला आहे. तर गोव्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खवटे यांनी हर घर फायबर उपक्रमाची घोषणा केली आहे. तर या मागचा उद्देश आहे किनारी राज्यातील प्रत्येक घरात हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणे. गोवा या राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 30 मे 1987. राजधानी आहे पणजी. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत व राज्यपाल आहेत अशोक गजपती राजू. तसेच राज्यसभा सीट आहे 1, लोकसभा सीट आहे 2, विधानसभा सीट आहेत 40. प्रश्न तिसरा. यू नो सा हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी, म्यानमार. तर म्यानमार देशाची राजधानी आहे नायपीडॉ. चलन आहे क्वॅट. अध्यक्ष आहेत थेइन बिंग. पंतप्रधान आहेत यू नो स्वा. प्रश्न चौथा. कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, मणिपूर राज्यामध्ये. तर मणिपूरमध्ये ऑगस्ट नंतर आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट ही वाढवण्याचा वैधानिक ठराव मंगळवारी संसदेत मंजूर केला. तर बिहारमध्ये मतदार यादी सुधारणेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळात गेल्या आठवड्यात लोकसभेने मंजूर केलेला हा ठराव राज्यसभेने देखील मंजूर केला आहे. तर मणिपूर या राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 21 जानेवारी 1972. राजधानी आहे इम्फाळ. मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंह. राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. तसेच राज्यसभा सीट आहे 1, लोकसभा सीट आहे 2, तसेच विधानसभा सीट 60 आहेत. प्रश्न क्रमांक 5. 2025 च्या जी.पी. बिर्ला मेमोरियल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी, डॉक्टर व्ही नारायण यांना 2025 च्या जे.पी. बिर्ला मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर ते इस्रोचे प्रमुख आहेत. तसेच एक दूरदर्शी उद्योगपती आणि परोपकारी घनश्याम दास जी.पी. बिर्ला यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. तसेच निर्मला बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली जी.पी. बिर्ला पुरातत्व, खगोलशास्त्र आणि वैज्ञानिक संस्थेकडून हा पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कार विज्ञान, शिक्षण, खगोलशास्त्र आणि सार्वजनिक सेवेतील योगदानाचा गौरव करतो आणि प्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तींना देण्यात आलेला आहे. प्रश्न 6. कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल स्पर्धा 2025 चे
विजेते पदक कोणी जिंकले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए, ब्राझील या देशाने जिंकले आहे. तर यजमान देश आहे इक्वेडोर. तसेच या खेळाची तारीख आहे 11 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान. तसेच एकूण संघ आहेत 10. तर चॅम्पियन्स संघ आहे ब्राझील. ब्राझीलने 9 विजेते पदके जिंकलेले आहेत. तसेच उपविजेता संघ आहे कोलंबिया व या खेळातील सर्वोत्तम खेळाडू आहे मार्टा, ब्राझील या देशाचा आहे. तसेच सर्वोत्तम गोलकीपर कॅथरीन तापिया कोलंबिया देशाचा आहे आणि फेअर प्ले पुरस्कार अर्जेंटिना या देशाने जिंकलेला आहे. प्रश्न 7वा, ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे भीमराव पांचाळे यांना ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे. तर हा पुरस्कार सोहळा 5 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई या ठिकाणी पार पडला. तर महत्वाचे इतर काही पुरस्कार पाहू. पहिला एम.एस. स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार प्रो. ॲडनले यांना मिळाला. तसेच 2025 चा 48वा लोकमान्य टिळक पुरस्कार नितीन गडकरी यांना देण्यात आला. तर चित्रपती कै व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2024 महेश मांजरेकर यांना देण्यात आला. तर 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा विनोद कुमार शुक्ल यांना देण्यात आला. तर जून 2025 महिन्यातील आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरुष पुरस्कार हा एडन मार्क्रम यांना देण्यात आला. तर 2025 चा जगातील सर्वोत्तम विमान कंपनीचा पुरस्कार कतार एअरवेजला देण्यात आला. आणि मराठी फिल्म फेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पाणी या चित्रपटाला भेटलेला आहे. आणि मराठी फिल्म फेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार हा महेश मांजरेकर यांना मिळालेला आहे. प्रश्न 8वा, राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, अनुपम खेर यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2024 हा काजल देवगन यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न 9वा, ऑपरेशन मुस्कान 11 1 जुलै ते 31 जुलै 2025 या कालावधीत कोणत्या राज्यात पार पडले? तर उत्तर आहे ऑप्शन सी, तेलंगणा या राज्यामध्ये मुस्कान 11 पार पडले आहे. तर या ऑपरेशनचे किंवा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे बालविवाह रोखणे, बालकांची तस्करी आणि धोकादायक कामातून सुटका करणे, शाळा सोडून जाणाऱ्या मुलांचा शोध घेणे आणि त्यांना पुन्हा शाळेत दाखल करणे, तसेच मध्यान्ह भोजन पुरवणे असा यामागचा उद्देश आहे. तेलंगणा राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 2 जून 2014. राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत अनमुला रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा व राज्यसभा सीट आहेत 7. लोकसभा सीट आहेत 17 व विधानसभा सीट आहेत 119. प्रश्न 10वा, गुरुग्राम मध्ये सुरू झालेल्या पर्यावरण रक्षणासाठीच्या कोणत्या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर शहरी वनीकरण उपक्रम सुरू करण्यात आला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, मातृवन या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर शहरी वनीकरण उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तर हरियाणातील गुरुग्राम येथे वन महोत्सव 2025 चा भाग म्हणून एक पेड़ मां के नाम या मोहिमेअंतर्गत मातृवन मोठ्या प्रमाणावर शहरी वनीकरण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तर उद्दिष्ट आहे NCR मध्ये जैवविविधता संवर्धन, कार्बन जप्ती, सार्वजनिक आरोग्य आणि शहरी शाश्वतता यांना प्रोत्साहन देणे.